माझी तुम्हाला सगळ्याला विनंती आहे की साहेब आल्याच्या नंतर ती आपल्याकडे महाभयंकर जी महापूर आलाय त्या महापुरामध्ये झालेल्या नुकसानीचा पाहणी करण्यासाठी साहेब येणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्याला बोलण्यासाठी साहेब यायला लागले. तर आपण सगळे कार्यकर्ते जी मंडळी आहेत त्यांना एवढी माझी कळकळीची विनंती आहे की त्यांना व्यवस्थित शेतकऱ्यामध्ये आणि उद्योगजीमध्ये जी संवाद होणार आहे ती शांततेत होऊ द्या. आपण टकलाटकली करायचं, पुढे जायचं. काय होतंय, शेतकरी बाजूला जातय आणि आपलाच कालवा होतं. त्यामुळे फक्त आपण सगळ्यांनी बाजूला राहावं आणि त्यांना बोलू द्या. साहेबांमध्ये शेतकऱ्यामध्ये आपली अडचण होती नका. फक्त एवढी माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्याला, हात जोडून विनंती आहे. अरे पुन्हा हे आले का इतकी लूट इथंच असतात असताव 40 पण ती पार कुठं जायचं असतंय की काही नाही. पुन्हा पुराच्या पाण्यात उभा करावं लागते. फक्त लोटालोटी करू नका, शांततेत. तिथं लय व्याजारी किती आता म्हणून आगाव सांगायचं. व्यवस्थित त्यांना बघू द्या. शेतकऱ्याचं काय म्हणणं आहे ते त्यांना समजून घेऊ द्या. शेतकऱ्याला बोलू द्या. काय होते आम्ही सरका पलीकडे सरका. अजिबात पुढं लोटालोटी करायची नाही, टाकलाटकली करायची नाही. शांततेत शांततेत सगळे तुम्हाला हात जोडून विनंती करतो. सगळी जागेवर थांबा. रस्ता करायला सांगा सर, खासदार साहेब. इकडे तुम्हाला सगळ्याला विनंती आहे, फक्त टाकलाटकली करू नका. यावर सांगितलं साहेब मी आधी. पुढे जाऊ ना कुणी. आणि खाली शेतकरी थांबले तिथं बोलणं मला पुढे जाऊ. पुढे चला. हो चला. आता बंद करा. बंद करा, बंद करा. थोडं मागे. थोडं बाजूला. थोडं बाजूला काढा. सगळे पुढे बाजूला काढा. शेतकऱ्याबरोबर डायरेक्ट संवाद साधण्याचं महत्वाचं आहे. जाऊ द्या पुढे. समोर चला सगळे. चला समोर समोर चला. बाजूला पुढे चला. मोबाईल साठा. एका बाजूला हो. बाजूला साईडला साईडला. एक मिनिट. आज मी परिस्थिती तीच आहे. रस्ता तुटलाय. 3 दिवस झाले आमचं पूर्ण गाव. बोगस रस्ता म्हणजे काय? बोगस चौक. 6 महिन्यापूर्वी असं झालं आमचं. काम झाले. पूर्ण काम झाले. आणि आज 8 घंटे झालं आमचं गाव पूर्ण ब्लॉक आज मी परिस्थिती तीच आहे. हो. आणि ती शेतीची नुकसान झाली पाण्याखाली. मागे सर.
एक मिनिट सॉरी ढकलून भैया ढकल तिकडे मागे प्लीज गर्दी करू नका एक ढकलू नका मागचं उभे राहा शांत उभे राहा शांत बोलू द्या ढकलू नका ढकली करू नका पुढे एका जागेवर थांबा सगळे अहो शेतकऱ्याला उद्या पुढं आहेत शेतकरीच आहेत ऐकून ज्या काही मागण्या आहेत त्या लावून धरून बरोबर आहे. आता एक तर माझं असं मत की कर्जमुक्ती आता झाली पाहिजे पहिली गोष्ट सरसकट करायला बोरमध्ये काय गेले हे खीर पडली सगळं खर्चून गेली ती विनंती सावराला किती दिवस लागतील 5 वर्षात व्हायचं नाही आणि त्याच्यात उत्पन्न राहिले खर्च किती खर्चाला काय आता एक अंदाज सांगा ना. त्याला लागते ना 5-6 लाख रुपये नीट करायला आणि आज सरकार किती देते काय देईल सरकार आम्हाला हे सरकार गेले होते 8,000 लय झाले 10,000 हेक्टरी 50,000 रुपये कमीत कमी 40-50 तरी हेक्टरी द्यायला पाहिजे. पंजाब सरकार राज्य आहे 50,000 रुपये हेक्टरी आणि ही रोडवर आहे तुम्ही फक्त हवेला येते सगळी आमची खेड्याला बघा जाऊ शकते काय अवस्था आमची खाली गेली आपल्याकडे किती नुकसान आहे सगळे रावसाहेब बघा तुम्ही रस्ता नाही आमच्या गावाला कसला आमच्या गावालेच राहिले एक काम करायचं आता बँकांच्या नोटीस यायला लागल्या बरोबर त्या नोटीस सगळ्या एकत्र करून आपल्या शिवसेनेच्या शाखेत घ्या आणि खाली बसून घ्या खाली बसा सर पुढे मी थांबतो पहिली वेळ पहिलं आलं दुसरं आलं दुसऱ्यात काय नाही तिसऱ्याला काटा काढला सगळ्या सोयाबीनचा ऊसाचा बी काढला आणि सोयाबीनचा काटा काढला आणि सध्या म्हणलं तर संकट जास्त सोयाबीनवर आहे. आता आणखी एक माझ्या प्रश्नाचं रोख नीट लक्षात घ्या. अरे विम्याचे पैसे मिळाले ना
कळलं तुम्हाला? कळलं तुम्हाला? आता विम्याचे पैसे मिळतील का? काय गॅरंटी कशाच बदलले? निकाल बदललाय, काय नाही. हेक्टरी 8,000. मग बघा आता एकरला किती झाले? काहीच नाही. तुमच्या काळात साहेब आम्ही जो तुम्ही जे माफ केलं का आम्ही आजपर्यंत सावरलो. आता आम्हाला फाशी घ्यायची पाळी आली. फाशीची पाळी. हो. 1800 रुपये आले तुम्ही सर तुम्ही माफ केलं. ऐका एक हो. मिनिट. आणि उरताला भाऊ 5,000 आहे. खाता संपर्क कुठे एक मिनिट. तुम्ही तर फाशी घेण्याची भाषा करता, तुम्ही कधी बोलावलं? आम्ही इथं आता ओला दुसरा ह्याचा टाकून द्या. आणि ओला सर सेकंड मदत पण फाशी घेण्याची भाषा करायची नाही. सॉरी सर आता मला नाही एक वचन तुम्ही द्यायचं मला. आणि कोण जर का वाटलं तर त्याला नीट समजवा. या संकटात आपण सगळेजण तुमच्या सोबत आहोत. तुमच्या खांद्याला खांदा लावून लढू. पण आत्महत्या करायची भाषा किंवा विचार करायचा नाही. आम्ही तुम्ही आहेत आमच्या पाठीशी आम्ही करतच नाही. बघा आता असताना सुद्धा सरकार लक्ष देते का? नाही देत नाही. मग एकदा तो करता फिरून गेला कागदीपत्र घोडे आहेत फक्त. घराकडे कोण लक्ष देईल? घर उघड्यावर पडतं ना. मग असा विचार कोणी करू नका. तुमच्याकडे सगळा डाटा असताना परत कागद आम्हाला काढावं लागते. परत कागद काढावं लागते. परत हेच कागद सगळे डाटा सगळं सगळं पंचनामे करतो साहेब. आमचे विहीर बोर रानं सगळे खांदून गेले. कुणीही अजून कुणाचाही फोन आला नाही आम्हाला. तुमचं काय नुकसान झाले इथं आमची बाजूला पूर्ण सगळी गेली. आता कसं करायचं साहेब? आम्ही रडायची वेळ आली. आमची बोर गेले कमीत कमी 13 ते 14 शेतकऱ्याचे बोर जमीनदोस्त झाले. सोयाबीन गेलं. अरे थोडक्यात आयुष्य वाहून गेलं. आता मी तुमच्यासारख्या शेतकऱ्यांना भेटत आलो. गुरं वाहून गेलेले आहेत, शेळ्या वाहून गेलेल्या आहेत. जे आहेत त्यांना खायला घालायला काय कडबा नाही, काय नाही. गंजी वाहून गेले साहेब. खासदार साहेबांनी माणसं वाचवले साहेब. जीवाची परवा न करता तसल्या मोठ्या पाण्यात जाऊन आहेच ना. अंबादास इकडला आमदार कोण आहे? काम केलं. आम्हाला दुष्काळ जाहीर करायचा भरघोस द्या. नदीच्या पलीकडून 2 किलोमीटरवर सारं असं वाहू गेलेलं आहे. दोन्ही साईड कोंबड्या सुद्धा उपटून गेलेली आहेत. आता 4.5 एकर जमीन आहे मला. पुरी पाण्याखाली. माझ्या रानाच्या पलीकडे अर्धा किलोमीटर पाणी आणि इकडे 2 किलोमीटर 2.5 किलोमीटर पाणी. त्याच एका दिसतंय ना पाणीच दिसतं. पलीकडे काही चोल नाही. की आता जमिनी कशा ओळखायच्या? एवढं रान खांदून गेले म्हणजे शेतकऱ्याला खांदून गेले. त्यावेळेस प्रश्न पडेल की आपलं तुकडं कोणतं? आता पंचनामा करताय. पंचनामा काय नाही केलंच नाही. जानकापूर गाव आहे. जानकापूर बाजूला पारगाव. 43 कुटुंब उघड्यावर गेले. घरात पाणी सगळं. शेतीचं नुकसान तर आहेच, पण घरात पाणी घुसलं. सगळा पसारा सगळा उद्ध्वस्त झाला सर. काही नाही तुम्हाला सांगतो. प्रशांत बाबा चेडे फक्त मदत पाठवली. दुसऱ्याने कुणीही जानकापूरला मदत पाठवली नाही. एक मिनिट मला बोलू द्या फक्त. करतोय सर माफ केलं ना राजेश काम झालं. साहेब मला 1 मिनिट बोलू द्या फक्त. बरं का साहेब? जानकापूरला कोणतीही मदत आलेली नाही. प्रशांत बाबा चेडेने फक्त मदत पाठवली फक्त. हो थांबा. सगळ्या कांजी ही वाहून गेलेल्या जानकापूरला. चला साहेब तुम्ही जानकापूरला अशी परिस्थिती सोय नाही. फक्त प्रशांत बाबा चेडे यांनी मदत पाठवली. कुणी नाही. कडबा नाही आमच्या जनावराला खायला. सगळी पाण्याखाली रस्ता बसा सगळा उद्ध्वस्त झाला साहेब. हो काही नाही. काल कपडे घेतली. शेतकरी माणूस हो रस्ता ब्लॉक आहे साहेब. 60 घंटे झालं. तुम्हाला धीर देणार मोबाईल माझ्या हातामध्ये काही थोडं रस्ता
बाजार देते. अरे तुम्ही लोकांना बघायचं असतं इकडे बसता. सावकाश सावकाश काम करते आणि सगळ्यात आपले महिला श्यामलताई मला सगळ्या जणी माहिती आहेत. मनीषा कुठे आहे? मनीषा इतकं भरपूर नुकसान झालं साहेब. आपण तुम्ही आमच्या जनतेचे आई बाप आहेत आता. इतकं सगळे पूर्ण ताकदीने प्रयत्न सणासुदीच्या पहिल्या साहेब काहीतरी करा. ताकदीने प्रयत्न चला पुढे चला. चला चला साईड साईड थोडा 2 मिनिटं. सरका बाजूला मागे सरका. साहेब हो बालाय सर पुढे थांबा जरा. वर चला वर. सर्वांबरोबर संवाद साधणार आहे. माझी विनंती आहे की तुम्ही सगळे थोडं खाली बसून घ्या. म्हणजे साहेबाला बोलता येईल. माझी सगळ्याला विनंती आहे. मागच्या साहेब खाली बसा. खाली बसा की खाली बसतेच नाही साहेब. बसा बसा मग थोडा कसं तुम्ही थोडं मागे सगळे मीडियावाले सगळे पाठी मागे मीडिया साईडला नाही. थोडं इथे या थोडं मागे थोडं पाठी मागे. बाकीचे बाहेरचे मीडियामध्ये तुम्ही थोडं पाठी मागे तिकडे थोडं पाहिजे. पुढे साहेब बाकीची मीडिया सगळं मागून तुम्ही मागचे बघून दिसतंय ना काय दिसतंय फेकडून दिसतंय. आणला मग तुम्ही मागे सगळं थोडं
या जिल्ह्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस आणि कधीही अनुभवली नाही इतकी भयंकर पूरस्थिती आमची लोक अनुभवत आहेत. साहेब, नदीचं पात्र सोडून 4 किलोमीटर उजवीकडं 4 किलोमीटर डावीकडं इतक्या मोठ्या प्रमाणात म्हणजे 9 किलोमीटरचं क्षेत्र अक्षरशः पाण्यामुळं खरडून गेलंय. त्याच्यातलं पीक खरडून गेलंय, विहिरी बुजल्यात, शेतकऱ्याची जनावरं वाहून गेलेत, शेतकऱ्याच्या घरात पाणी आहे. शेतकऱ्याचे लेकरं विचारत होते की आई आमचं दप्तर कुठं आहे. त्या शेतकऱ्याच्या मंडळीला त्या लेकराला दप्तर देता आलं नाही साहेब. आणि म्हणून साहेब आमची तुमच्याकडे इतकीच विनंती आहे की काल मुख्यमंत्री महोदय आले होते. आम्ही त्यांना एवढीच विनंती केली की साहेब तुम्ही सत्ताधारी आणि आम्ही विरोधक याचा भेदभाव करू नका. लोक खरंच अडचणीत आहेत. आम्ही मुख्यमंत्री महोदयांना अतिशय नम्रपणे एक शेतकऱ्याचा प्रतिनिधी म्हणून विनंती केली की साहेब या शेतकऱ्याच्या कर्जमाफीचं वचन तुम्ही निवडणुकीच्या वेळेस दिलं होतं. तुम्हाला न भूतो न भविष्यती इतक्या मोठ्या प्रमाणात बहुमत देऊन तुमचं सरकार या लोकांनी आणलं. तुम्हाला विचारलं की आता कर्जमाफी कधी, तुम्ही मुख्यमंत्री महोदय म्हणले की आम्ही योग्य वेळी करू. आमच्याकडनं एवढंच अपेक्षित आहे उद्धवजी की त्यांना काल मी म्हणलं की साहेब हीच योग्य वेळ आहे, तुम्ही कर्जमाफी करा. लोक डोक्यावर घेऊन तुम्हाला नाचतील. म्हणलं का तर आज त्या कर्जमाफीची नितांत गरज आमच्या शेतकऱ्याला आहे. आमचा शेतकरी जगण्यासाठी पैसे मागतोय. साहेब आम्ही त्यांना दुसरी विनंती केली की पंजाब सारखं छोटंसं राज्य एका हेक्टरला 50,000 रुपयाची मदत जर करत असेल तर महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यानं त्या ठिकाणी शेतकऱ्याला मदत करायला हरकत काय. आणि उद्धवजी आम्ही काल त्यांना तिसरी विनंती केली की तुम्हाला आता डबल इंजिनचं सरकार आहे, भले तुम्हाला अजून कर्ज काढायची वेळ आली तर कर्ज काढा, पण हा शेतकरी जगण्यासाठी धडपडतोय, त्याला उभा करायचा असेल तर आपण कर्ज काढून का होईना पण मदत करा. अशी आर्त हाक या सगळ्या शेतकऱ्याच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना काल मी परत आमदार कैलास पाटील, प्रवीण स्वामीजी, सुपल साहेब आम्ही सगळ्यांनी म्हणून त्यांना दिलेले साहेब आणि काल विनंती केली. त्यांनी आम्हाला फक्त म्हणले की त्यांचे मंत्री सगळे जाऊन फिरून आलेत, आता सगळं काय घ्यायचं. आम्ही काल लगेच त्याच्यावर प्रतिक्रिया दिली नाही साहेब. आम्ही वाट बघतोय. आम्हाला आशा आहे की तुमचे मंत्री ही परिस्थिती अवस्था बघितल्याच्या नंतर किमान उद्या तरी मंत्रिमंडळाची बैठक झाल्याच्या नंतर ह्या शेतकऱ्याला जी कर्जमाफीचं आश्वासन आपण दिलं होतं ते पूर्ण करावं आणि हेक्टरी 50,000 रुपये त्या ठिकाणी मदत जाहीर करावी एवढी आम्ही अपेक्षा आशा लावून बसतोय. आता आदरणीय उद्धवजी आज सकाळपासनं लातूर जिल्हा असेल, त्याच्यानंतर धाराशिव मधलं कळंब तालुका, त्याच्यानंतर आता इथं आपल्या सर्वांच्या व्यथा आपल्या सर्वांच्या अडचणी ऐकून घेण्यासाठी आलेल्या आहेत. आणि साहेबांनी जिथं कोण हात करेल त्या प्रत्येक ठिकाणी थांबून प्रत्येक शेतकऱ्याचं म्हणणं अतिशय संवेदनशीलपणे त्या ठिकाणी ऐकून घेतलंय. उद्धवजी मला फक्त तुमच्या बाबतीत एकच सांगायचंय, ज्यावेळेस आपलं सरकार आलं त्यावेळेस उद्धवजी तुम्ही कुठलीही निवडणूक नसताना किंवा मताच्या अपेक्षेनं कुठलाही विचार न करता खुर्चीत बसल्या बसल्या आमच्या शेतकऱ्याला कुठलीही अटी निकष न लावता त्या ठिकाणी 2 लाख रुपयाची कर्जमाफी त्या ठिकाणी दिली होती. साहेब तुम्ही विचार केला नाही की आता उद्या कोणचं मतदान आहे, मतदानाला लोक मतं टाकतील का. उद्धवजी तुम्ही ज्या निस्वार्थ भावनेतनं त्या ठिकाणी कर्जमाफी केली होती, आज ह्या सरकार जरी कुणाचंही सरकार असलं तरी या सरकारकडनं सुद्धा आम्हाला त्याच अपेक्षा आहेत. आदरणीय उद्धवजी आता आपल्या सर्वांबरोबर संवाद साधणार आहेत. साहेबांनी सकाळपासून आपली अतिशय जी भयंकर परिस्थिती झालेली आहे ती बघितलेली आहे. आदरणीय उद्धवजींना विनंती करतो की आपण सर्व शेतकऱ्याशी संवाद साधावा. आणि साहेबांनी आपल्या सगळ्याला आवाहन केलंय की बाबांनो आम्ही तुमच्या सोबत आहेत. तुम्ही आत्महत्या केली, तुम्ही जर तुमचा जीव त्या ठिकाणी संपवला तर तुमचं कुटुंब त्या ठिकाणी उघड्यावर पडणार आहे. आणि उद्धवजी काल आम्ही मुख्यमंत्र्यांना सुद्धा सांगितलं की बार्शी तालुक्यातल्या दहिटनातल्या शेतकऱ्यांना आत्महत्या केली, म्हात्रेवाडीच्या शेतकऱ्यांना आत्महत्या केली, आज मला कळालंय कारी मध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्यांना आत्महत्या केली. मग आमची उद्धवजी तुम्हाला इतकीच विनंती आहे की सरकार तुमच्याशिवाय नमणार नाही आणि तुमचा दबाव त्या सरकारवर असणं गरजेचं आहे. या मायबाप शेतकऱ्याचं पुण्य साहेब केवळ तुम्हीच वाटून घेऊ शकता आणि तुम्ही संवेदनशील आहेत साहेब. तुम्हाला यांची व्यथा यांच्या अडचणी तुम्हाला समजतात आणि ह्या सगळा शेतकरी तुमच्यावर आशा लावून बसलेला आहे.
तुम्ही एकदा आवाहन केलं तर शेतकरी सुद्धा खाली म्हणला की साहेब तुमचा आधार आम्हाला आहे, आम्ही आत्महत्याची भाषा सुद्धा त्या ठिकाणी करणार नाही. मी आदरणीय उद्धवजींना विनंती करतो की आपण सर्व शेतकऱ्यांशी संवाद साधावा. निकष मात्र काढून टाकावा. निकष यांचा निकष नाही. सकाळपासून फिरतोय खरा, पण फिरताना मनामध्ये एक सल आहे की आज माझ्या हातामध्ये काही नाहीये. मी फक्त तुम्हाला धीर देऊ शकतो, बाकी काही देऊ शकत नाही आत्ता. पण एक गोष्ट नक्की की हातात काही जरी नसलं तरी आपल्या सगळ्यांमध्ये आत्मविश्वास आहे आणि त्या आत्मविश्वासाच्या जोरावरती या सरकारला आपण नमवू शकतो. ओम दादा, तुम्ही जो उल्लेख केला की कोणी न मागता मी कर्जमुक्ती केली होती, माझं कर्तव्य होतं आणि मी त्याची जाहिरात नाही केली. कधी मी असं फिरलो नाही, केलं की नाही, झालं की नाही, मिळाले की नाही, म्हणजे मी असं कोणी काय उपकार केले अशा भावनेतनं फिरलो नाही. पण आत्ताचं जे सरकार म्हणते, मी येताना गाडीमध्ये बघितलं, आपले उपमुख्यमंत्री म्हणतात अजित पवार, लाडक्या बहिणीला एवढे पैसे देतात. अरे देताय म्हणजे काय करतं, उपकार करताय का? आणि तेवढे जर का तुम्ही पैसे देताय तर आताच्या घडीला ते पैसे पुरेसे आहेत का एका कुटुंबाला? आज पूर्ण जमीन खरडून गेलेली आहे. बरं, मला काही जणांनी माझ्यावर टीका केली होती, मला शेतीतलं काय कळतं, नाही कळत. मी तुम्हाला विचारतो, आता जी खरडून गेलेली जमीन आहे ती नीटनेटकी करून पुन्हा शेतीच्या कामाला किती दिवसांनी येईल? 5 वर्ष गेली, तुमच्या आयुष्यातली 5 वर्ष गेली. तोपर्यंत तुम्ही काय करणार? तुमच्या डोक्यावरचं कर्ज कोण फेडणार? तुमच्या मुलाबाळांचं शिक्षण, जसं आता पुस्तकं वाहून गेलेत, दप्तर वाहून गेलेत. बरं, शेतीचं नुकसान झालंय, पण घरामध्ये पाणी घुसलंय, घरदार म्हणजे आयुष्य वाहून गेलेलं आहे. हे आयुष्य पुन्हा उभं कसं राहणार? आणि मी तर ठरवलेलं आहे की या सरकारकडे संपूर्ण सरसकट कर्जमुक्ती करून घ्यायचीच, सरकारकडनं करून घ्यायचीच. आणि त्याच्यासाठी आजच मी सरकारला सांगतोय, जर रस्त्यावर उतरण्याची वेळ आमच्यावरती येऊ देऊ नका, पण जर वेळ आणली तर मी स्वतः तुमच्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांसोबत कर्जमुक्तीसाठी रस्त्यावरती उतरल्याखेरीज राहणार नाही. कारण आता बँका नोटीस पाठवायला लागलेल्या आहेत, कर्ज कर्ज कर्ज. या सगळ्या नोटीस गोळा करायच्या आणि जवळच्या शिवसेना शाखेत आणून द्यायचं. बघू पुढे काय करायचं ते. साहेब, नेपाळ सारखी कंडिशन आपल्या महाराष्ट्रामध्ये होईल तर या सगळ्या नोटिसा आणून द्या. त्याच्यानंतर आता मुलांच्या फीचं काय करायचं? म्हणजे सरकारने जी काय मदत जाहीर केलेली आहे, काय 2,000-2,25,000 कोटी, म्हणजे जर का सगळे जर का एकत्र केले, मराठवाड्याचं जेवढं नुकसान झाले, आता महाराष्ट्रात मी नंतर आपण त्याचाही विचार करू, पण मराठवाड्यामध्ये ही रक्कम विभागली त्यांनी 2,500 कोटी, तर शेतकऱ्याला काय मिळतंय? किती पैसे मिळत आहेत? एकरी 3400. बरोबर ना? एकरी 3400. आता जे नुकसान झाले, आता सुद्धा इकडे पाणी भरले, म्हणजे हे शेत आहे का शेत तळ झालेलं आहे, हे साफ करायला किती खर्च येणार? त्याच्यानंतर सगळं ते नीटनेटकं करायला 6,000 रुपये साहेब काढायलाच काढायला लागणार. म्हणून आता तुम्ही जे केलेले मागणी, ती परत तुमच्याकडनं मला नीट सांगा, परत नीट मला एकदा सांगा की संपूर्ण कर्ज सरसकट कर्जमाफी तर झाली पाहिजेच, बरोबर आहे? आणि आता जी मदत केलेली आहे ती साधारणतः जी काय केले 3400 रुपये एकरी, पण हेक्टरी जी काय त्यांनी केले ती किती असायला पाहिजे? 1 लाख रुपये असायला पाहिजे. 50,000 रुपये सगळे. या 2 मागण्या आपण पहिल्या आता त्यांच्याकडनं करून घेऊ. बाकीचं पीक विम्याचे तर आनंदच आहे, ती सुद्धा मोठी फसवणूक आहे. प्रधानमंत्री खरं म्हणजे आता त्यांनी मराठवाड्याचा दौरा केला पाहिजे. पंतप्रधान आता मराठवाड्यात आले पाहिजे. आता तो जो काय उत्सव बित्सव करतात ना, हे बघा इकडे कसा आक्रोश चाललेला आहे. पंतप्रधान, त्यांना मी आज तुमच्या माध्यमातून या सगळ्यांना आमंत्रण देतोय, मराठवाड्यात या शेतकऱ्याचं माझं जे काय आश्रय ते पुसा आणि केंद्रातनं भरघोस मदत माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला करा. ही माझी मागणी तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी देशाच्या पंतप्रधानांना करतो. या सगळ्या गोष्टी करू. जसं मी सांगितलं की जर रस्त्यावर उतरण्याची वेळ आली तर मी तुमच्या सोबत खांदा लावून रस्त्यावरती उतरल्याखेरीज राहणार नाही. पण तुमच्याकडनं मला एक वचन पाहिजे. देणार? काय वचन? मला एकच वचन पाहिजे, आत्महत्या करण्याचा विचार आणायचा नाही मनात. मंजूर आहे? कारण हे बघितल्यानंतर जीव असा कासावीस होतो. घरं उघडी पडतात. घरातला करता कोण, मुलगा असेल, पती असेल, वडील असतील, निघून गेल्यानंतर घराने करायचं काय? तर कृपा करून खचून जाऊ नका, आत्महत्येचा विचारही मनाला शिवू देऊ नका. आणि तुमच्या माहितीत असं जर कोणी कुठे असेल तर त्याला जाऊन धीर द्या. बाकी या संकटामध्ये आम्ही तुमच्या सोबत आहोत. जसं त्या पुराच्या पाण्यामध्ये कैलास दादा, ओम दादा उतरले ना,
म्हणजे मला बघून मी सुद्धा म्हणजे हे झालं की मी त्यांना फोन केला, रे सगळ्यांना वाचवते बरोबर पण स्वतःचा जीव पण सांभाळ. तर हे असे सगळे तुमच्या मदतीला धावून येणारे सैनिक आहेत, तुम्ही त्याची काळजी करू नका. तुमच्या मागण्यांना आपण पूर्ण करून घेण्याचं जे काही काम आहे ते करून आपण घेऊ, म्हणजे घेऊच, फक्त तुम्ही धीर सोडू नका. बाकी अनेक गोष्टी, काही जणांची गुरं वाहून गेलेत, शेळ्या वाहून गेलेत, ज्यांच्याकडे गुरं आहेत त्यांना खायला घालायला कडबा नाहीये. मी आता येताना बघितलं, एक साधी ताई होती, तिने सांगितलं की कुठल्या मंदिराच्या बाजूला, यमाई मंदिराच्या बाजूला माझं घर आहे, घरामध्ये पाणी आहे. गेलो बघितलं, घरामध्ये छोटी छोटी मुलं आणि सगळं पूर्ण ओलं झालंय. कसं जगायचं कसं? म्हणजे घरात चिखल झालाय. शेतीचं तर झालेलंच आहे, शेतकऱ्याला कर्जमुक्ती तर झालीच पाहिजे, कर्जमाफी झालीच पाहिजे, पण यांचं घरदार उद्ध्वस्त झालंय. त्याची सुद्धा काहीतरी एक भरपाई मिळाली पाहिजे ना. भरपाई म्हणजे काही उपकार नाहीये, पुन्हा एकदा उभं राहायला पाहिजे. आणि त्यासाठी आज तुम्हाला मी दिलासा द्यायला आलेलो आहे. खंबीर राहा, शिवसेना तुमच्या सोबत आहे, काही काळजी करू नका. सरकार किती जरी मस्तीत वागलं तरी त्याला झुकवण्याची ताकद आपल्या सगळ्यांमध्ये आहे, ती ताकद गमावू नका. सगळ्यांना फक्त एवढंच सांगतोय, परत सांगतोय, हात जोडून आत्महत्येचा विचार मनात सुद्धा आणू नका. सगळ्यांना बस वाघासारखं राहायचं. संकट येईल, संकट जाईल, एकमेकाचा हात हातात धरून संकटातून बाहेर पडू. जय महाराष्ट्र.